नमस्कार, मी सुशील शिवलकर, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी। आज या ठिकाणी आपण पत्रकार परिषद आयोजित केली। याचं प्रयोजन असं होतं की जर्मनीमधील बाडेन-व्युर्टेंबर्ग या राज्याशी महाराष्ट्र शासनाने जो सामंजस्य करार केलेला आहे, या सामंजस्य कराराच्या पाठीमागची भूमिका अशी होती की युरोपियन राष्ट्रामध्ये रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत आणि महाराष्ट्रामधील कुशल मनुष्यबळाला जर या संधींची उपलब्धता आपण करून दिली तर त्यांच्यासाठी ती खूप मोलाची आणि आनंददायी बाब होऊ शकेल। करूया का? ही या मुलांसाठी खूप आनंदाची अशी बाब होऊ शकेल। या माध्यमातून जर्मनीमधील जी जर्मन भाषा आहे, या जर्मन भाषेचं नॉलेज आपल्या मुलांना असणं गरजेचं आहे। वेगवेगळ्या प्रोफेशन मधील, मग हॉटेल मॅनेजमेंट असेल, ITI असेल, इलेक्ट्रिशियन असेल, नर्सिंग असेल, अशामध्ये कौशल्य प्राप्त करणारी ही जी मुलं आहेत, या मुलांनी जर जर्मन भाषेचं ज्ञान घेतलं आणि असं ज्ञान घेऊन ते क्वालिफाईड झाले, स्वतःला पात्र करू शकले, तर त्यांना जर्मनी सारख्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे। आणि हे जे ट्रेनिंग आहे, हे ट्रेनिंग पूर्णतः महाराष्ट्र शासनाच्या मार्फत फ्री ऑफ कॉस्ट स्वरूपात दिलं जाणार आहे। त्याशिवाय जर्मनीला जाण्यासाठी लागणारा व्हिसा किंवा इतर सर्व सोयी सवलती या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। जसं या विविध क्षेत्रातील विद्यार्थी यासाठी हे शिक्षण घेण्यासाठी उत्सुक राहतील, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जर्मन भाषा शिकवणाऱ्या शिक्षकांची देखील कमतरता आहे। मग अशा वेळेला जे शासकीय शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक आहेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक आहेत, अशा शिक्षकांना देखील जर जर्मन भाषेचं ज्ञान दिलं गेलं तर असे शिक्षक देखील आपल्या इथल्या महाराष्ट्रातील मुलांना चांगल्या पद्धतीने शिकवू शकतील। म्हणून 2 लिंक तयार केलेले आहेत। एक विद्यार्थ्यांसाठी ऍप्लिकेशनची लिंक आहे, ज्यातून ते विद्यार्थी आपला सहभाग दर्शवतील, आणि दुसरी लिंक आपण तयार केलेली आहे की जे इच्छुक शिक्षक आहेत, या इच्छुक शिक्षकांना त्याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवता येईल। तर या प्रकारे SCERT स्तरावर ऍक्सेस दिलेलं या सगळ्यांसाठीचं, आणि SCERT स्तरावर महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यासाठी किती विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला हे त्यांना समजणार आहे, आणि त्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याला वर्ग अलॉट केले जाणार आहेत। 25 विद्यार्थ्यांचा एक वर्ग, अशा प्रकारे या वर्गांचं नियोजन आहे। आपल्या महाराष्ट्रातून 10,000 मनुष्यबळ जर्मनीसाठी उपलब्ध करून देण्याचा हा महाराष्ट्र शासनाचा मानस आहे। थँक्यू।